अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 वर्षांमध्ये 7 ते 8 दलितांच्या निर्गुण हत्या करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं हत्या ज्यांची झाली त्यांच्या परिवाराला किंवा जे मृत्युमुखी पडले किंवा ज्यांचे खून झाले त्यांना कसल्याही प्रकारचा सरकारकडनं किंवा पोलीस यंत्रणेकडनं न्याय मिळालेला नव्हता। आम्ही पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनातील असणारे लोक नेते पदाधिकारी मातबर लोकांना आम्ही संघटित केलं आणि आक्रोश मोर्चा आम्ही शिर्डी या ठिकाणी काढून त्या ठिकाणी सागर शिजवळ या तरुणाची जी निर्गुण हत्या करण्यात आली होती त्याच्या मृत्यूची चौकशी स्थानिक पोलिसांकरवी न करता सीआयडीच्या मार्फत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्याला आम्ही भाग पाडलं। त्याच्या असणाऱ्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्नशील आहोत। जवखेड्यामध्ये जाधव परिवारातील 3 असणाऱ्या लोकांची जी निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये त्यांच्याच असणाऱ्या परिवाराच्या लोकांना आरोपी म्हणून गोवण्यात आलं, तो जो अन्याय त्यांच्यावर केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही न्यायालयीन लढाई आम्ही सर्वजण लढत आहोत। आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट या ठाणे जिल्ह्यामध्ये घडते। या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे मातबर नेते मंडळी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन मध्ये प्रवेश करतायत। खरं म्हणजे हा आमच्या पक्षाला आमच्या विचाराला आंबेडकरी चळवळीला बळकट देणारा एक भाग आहे, एक कार्यक्रम आहे असं मी स्वतः या ठिकाणी समजतो। आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दलितांची आणि प्रामुख्याने इथले आदिवासी अल्पसंख्याक समाज यांची अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे। आज जर या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं तर आज धर्माच्या नावावरती, भाषेच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती जाती धर्माचं राजकारण करणारे राज्यकर्ते सत्तास्थानी येऊन बसलेले आहेत। असहिष्णुतेचं राजकारण म्हणजे वातावरण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पसरलेलं आहे। म्हणजे धर्म आणि जातीच्या नावावर लोकांचे मुर्दे पाडले जात आहेत। अशा काळामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा अत्यंत गरजेचा आहे आणि म्हणून या शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारावर कार्यरत असणाऱ्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनची या ठिकाणी घोडदौड वाढते आहे। महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाज किंवा फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारी जनता या पक्षाच्या मध्ये सामील होते आहे। ही एक जमेची बाजू आहे असं आम्ही स्वतः समजतो। कारण खऱ्या अर्थाने या देशाला, राज्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर जी पुनर्रचना या देशाची जर करायची असेल